मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक मतमोजणी प्रसंगी अडचण आली तरच पाडूचा वापर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखवण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार, भाजपने आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप, मतदारांना आकर्षित करण्यासाठी खोटा डिजिटल प्रचार केल्याचा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य आयोगाचा अजब न्याय, नियमावलीमुळे ज्येष्ठ मतदानापासून राहणार वंचित, ज्येष्ठ दिव्यांग असलेल्यांचं घरी जाऊन मतदान घेणार नाही, आमदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ही तरतूद असल्याचा दावा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा पाडू यंत्रावर आक्षेप, यंत्राचा वापर विरोधकांना कदाचित संपवण्यासाठी तर नाही ना, अशी शंका, आमचे समाधान केले गेले नाही तर आंदोलन करू, वडेट्टीवार यांचा इशारा। सोलापूर मनपा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण, 26 प्रभागांसाठी असणारे 1091 मतदान केंद्र, मतदान केंद्रांवर 2741 पोलीस तैनात। वसई विरारमध्ये महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन सज्ज, मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणूक, 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात, 527 मतदान केंद्रांवर होणार मतदान, निवडणुकीसाठी 99 अधिकाऱ्यांसह 1115 पोलिसांची नियुक्ती। अहिल्यानगर महापालिकेमध्ये 345 मतदान केंद्रांवर 1800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांचं मतदारांना आवाहन। नांदेड महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण, ईव्हीएम मशीनसह साहित्याचं वाटप, मतदान प्रक्रियेसाठी 3400 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। छत्रपती संभाजीनगरात वाहनामध्ये आढळले लाखो रुपये, स्थिर सर्वेक्षण पथकाकडून वाहनाची कसून तपासणी, वाहन चालकाकडून तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न। मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिवसेनेकडून पैसे वाटप केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। जालना महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, 65 जागेसाठी 454 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 78 जागांसाठी 381 उमेदवार रिंगणात, 527 मतदान केंद्रांवर होणार मतदान। विक्रोळीतील राजकीय वातावरण तापलंय, विक्रोळी प्रभाग क्रमांक 124 मध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना, पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, मतदानासाठी 3055 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड, निवडणुकीला 75 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात। सोलापुरात भाजपने पैसे वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप, भाजप उमेदवाराच्या मुलाने मतदारांना पैसे केले, काँग्रेसचा आरोप, अंबिका गायकवाडांच्या मुलाचे व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल। यंदा मुंबई मनपा निवडणुकीमध्ये पाडू यंत्राचा वापर, मतमोजणीतील तांत्रिक बिघाड झाल्यास वापर, ईव्हीएम मधील डेटा वाचून प्रिंट स्वरूपात निकाल देणार। नाशिक महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, निवडणुकीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, मतदान मतमोजणीच्या दिवशी पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त। नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल, मालेगावमध्ये शिवसेना किंग मेकर असेल, मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला विश्वास। नवी मुंबई महानगरपालिका मतदानासाठीची निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात, मोठ्या संख्येने शांततेत मतदान करा, निवडणूक आयोगाचं नागरिकांना आवाहन। सांगली, मिरज आणि कुपवाड निवडणुकीची रणधुमाळी, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, मिरज येथील शासकीय गोदामातून मतपेट्या रवाना। मतदानाच्या एक दिवस अगोदरच मतदारांना भेटण्याची मुभा, मतदानाच्या प्रचाराला अशी मुभा कधीच नव्हती, निवडणूक आयोग सरकारसाठी काम करते, राज ठाकरेंचा सरकारचा निवडणूक आयोगावर निशाणा। जळगाव मनपाच्या 75 जागांसाठी उद्या मतदान, निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज, मतदान केंद्रावर 2200हून अधिक पोलीस तैनात, 60 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई। पुण्याच्या गुलटेकडी परिसरामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयासमोर जादूटोणा, उमेदवार भरत सुराणा उमेदवाराच्या कार्यालयासमोर लिंबू, भरत सुराणा प्रभाग क्रमांक 21 मधून रिंगणामध्ये। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी, 2064 मतदान केंद्रांसाठी 7162 ईव्हीएमचं वाटप। नागपूर पालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज, मतदान केंद्रावर साहित्य वाटप करण्यास सुरुवात, नागपुरात एकूण 3004 मतदान केंद्र। पाडू यंत्रासंदर्भात शिवशक्तीकडून निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र आक्षेप, विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये वापरले नाही मग आता का, राज ठाकरेंचा सवाल।
सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना आमिष दिलं जाऊ शकतं, हे केल्याशिवाय त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही. काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. मतदानासाठी 3055 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड. निवडणुकीला 75 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणार. पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 येवलेवाडीमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन. एका गाडीमध्ये आढळली रोख रक्कम. या प्रकरणी 2 गाड्या पोलिसांच्या ताब्यात. कोल्हापुरात 20 प्रभागात 81 जागांसाठी निवडणूक. 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार. 595 मतदान केंद्रांवर उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार. निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप. वसईत पुन्हा पैसे वाटण्यावरून आता भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये राडा. करणी पोलिसांकडून एकाला अटक. काही पैसे जप्त. रकमेबाबत पोलिसांकडून अद्याप माहिती नाही. मालेगावमध्ये निवडणूक आणि राजकीय वादातून एमआयएमच्या उमेदवारावर हल्ला. 3 अज्ञातांकडून गाडीवर रात्री तुफान दगडफेक. एमआयएमचे उमेदवार विशाल अहिरे यांच्यावर हल्ला. 13 वर्षापूर्वी दिवंगत माजी आरोग्यमंत्र्यांचे अद्यापही मतदान यादीमध्ये नाव. कोल्हापुरात सदोष मतदार यादीबाबत प्रश्नचिन्ह. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. एकूण 345 मतदान केंद्र उभारली असून मतदान साहित्य वाटपाला सुरुवात. हजारोंच्या संख्येने कर्मचारी आणि पोलिसांचा बंदोबस्त. पुणे महापालिका प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. ईव्हीएम आणि मतदान साहित्यांचं वाटप सुरू. पुण्यामध्ये 4011 मतदान केंद्र उभारली. सोलापुरात जिल्ह्यात 68 जिल्हा परिषद आणि 138 पंचायत समिती सदस्य निवडले जाणार. गेल्या 7 वर्षापासून रखडलेल्या सोलापुरात निवडणुका होणार असल्याने अनेक जण इच्छुक. पुणे मनपा निवडणुकीसाठी मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप. कात्रजच्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांचा आरोप. नाशिक महापालिका निवडणुकीच्या 122 जागेसाठी 729 उमेदवार रिंगणामध्ये. मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात. अकोला मनपा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी. 630 मतदान केंद्रावर पार पडणार मतदान. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगरात मतदानाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन आणि साहित्यांचे वाटप. भिवंडी पालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज. 750 मतदान केंद्रांसाठी 4500 कर्मचारी तैनात. निवडणूक यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सज्ज. मतदान करतानाचा फोटो व्हायरल केला. संबंधितांवर होणार गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचे आदेश. मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मनाई. नागपुरात प्रभाग क्रमांक 14 मध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप. भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या पतीकडून पैसे वाटप. काँग्रेस उमेदवारांचा भाजपावर पैसे वाटपाचा आरोप. काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न. हल्लेखोर पळून जातानाचा सीसीटीव्ही समोर. नांदेडमधील धक्कादायक प्रकार. अमरावतीच्या बेलापुरा परिसरामध्ये पैसे वाटप. भाजपा आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून पैसे वाटप. मतदारांना दिलं जाते पैसे आणि दारूचा आमिष. परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला संताप. यवतमाळ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त. 17 पोलीस अधिकारी, 450 पोलीस कर्मचारी आणि 500 होमगार्ड तैनात. वसई विरार नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज. मतदानासाठी एकूण 1335 मतदान केंद्र, 7700 कर्मचारी आणि 1500 पोलीस तैनात. नाशिक पोलिसांकडून शहरामध्ये रूट मार्च. उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज. सायरन वाजवत संवेदनशील भागातून केलं संचलन. नागपुरात संक्रांतीनिमित्त हॉट एअर बलूनद्वारे मतदानाचा संदेश. स्वीप उपक्रमांतर्गत पालिकेकडून जनजागृती. नागपूर पालिकेच्या वतीनं बलून फेस्टिव्हलचं आयोजन. चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी मतदान पथक रवाना. 355 मतदान केंद्रांवर 2000हून अधिक कर्मचारी तैनात. मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात. अमरावती महानगरपालिका मतदानासाठी प्रशासन सज्ज. 87 जागेसाठी तब्बल 661 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. निवडणूक साहित्य मतदान केंद्राकडे रवाना. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. ईव्हीएमसह कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना. पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या 33 सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 29 सभा तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 25 सभा. ठाकरे बंधूंच्या सर्वात कमी सभा. पुणे पालिका निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार वरचढ. अजित पवार यांच्या पुण्यामध्ये 10 जाहीर सभा. अजित पवार तब्बल 8 दिवस प्रचारासाठी पुण्यात ठाण मांडू.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागासह मुख्य मार्गावर पोलिसांचं संचलन, पोलीस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांचाही संचलनात सहभाग. मतदानामुळे उद्या पुण्यातील आरटीओचं आळंदी रोड आणि दिवे कार्यालय बंद, सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज, शहरामध्ये 1267 मतदान केंद्रावर मतदान होणार, 4 ठिकाणी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र निश्चित. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान, संबंधित मतदान क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर. भाईंदर पश्चिमेमध्ये शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी, गुन्हा दाखल न झाल्याने भाजप आमदारांचा पोलीस ठाण्याला घेराव, दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी. नाशिकमध्ये आचारसंहिता भंगाचे 4 गुन्हे दाखल, प्रचार थांबता संबड पत्रकाली, पोलिसात गुन्हा दाखल, प्रतिस्पर्धी उमेदवार कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह पोस्ट. सर्व मराठी माणसांचं ठरलंय एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे, संजय राऊत यांची जय महाराष्ट्र करत एक्स पोस्ट. उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवरायांची माफी मागावी, शहाजी बापू पाटील यांची मागणी. सुरतेची लूट या नावाखाली उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांना लुटारू म्हटलंय. उद्धव ठाकरेंना मत मागण्याचा अधिकारही नाही, शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य. नागपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने, बावनकुळे कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेले असताना राडा, काँग्रेस नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातल्यानंतर वाद शांत. बीडच्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा वाढदिवस, वाढदिवसानिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन, विद्यार्थ्यांना इतिहासाची जिवंत अनुभूती. मंत्री नितेश राणे यांनी ट्विट केलंय, हिंदूंचं ठरलंय आय लव्ह महादेवच, हिंदू मतदारांना साथ घालण्याचा मंत्री नितेश राणेंचा प्रयत्न. ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे प्रीती संगम नाही तर भीती संगम, मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला. ठाकरे बंधू सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला, पालिका निवडणुकीच्या पूर्वी सर्व ठाकरे कुटुंबियांनी घेतलं देवीचं एकत्र दर्शन. खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, 50% पेक्षा जास्त नागरिकांचं अन्न वडापाव, मुख्यमंत्री फडणवीसांनी वडापावचा अपमान करू नये, फडणवीसांना का पोटात दुखते असा सवाल केलाय. अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना काही गंभीर सवाल, एक सामान्य नागरिक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले प्रश्न. अजब निवडणुकीमध्ये गजब प्रचार समोर, राष्ट्रवादीच्या बॅनरवर देवाभाऊ आणि उद्धव ठाकरेंचे फोटो, घाटकोपरमध्ये परस्पर विरोधी नेत्यांचे फोटो एकत्र वापरून लावले बॅनर. वडापाव कधीच मातोश्रीवर पोहोचला नाही, मातोश्रीवरती गोरगरिबांचा वडापाव नव्हे तर परदेशी थाटाचा बर्गरचा मानाचा पाहुणा होता. संजय राऊत उद्धव ठाकरेंचीच अडचण करत आहेत की शोपादेंचा ट्विट करत टोला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 23,40,199 मतदार, निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर. नाशिकमधील आपच्या उमेदवाराला बंदूक दाखवल्याचं प्रकरण, अहिरे आणि गोवर्धने यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल, सातपूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची आरती सुरू आहे, आपण थेट जाऊयात. सोसे मन झाले हाव भरे, परत माघारे परत माघारे परत माघारे घेत नाही, परत माघारे परत माघारे घेत नाही. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.